नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे इग्नाइट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी ची सध्या जी आहे जाहिरात आलेली आहे आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे की या भरतीमध्ये सिव्हिलच्या जागा ऍड होतील का नाही, यावर्षी अभ्यास करावा का नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सिव्हिलच्या जागा ऍड होतील त्यावेळेला वेळ मे बी निघून गेलेली असेल किंवा वेळ खूप कमी राहिलेली असेल त्यानंतर अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे रिस्क न घेता आतापासून तुम्ही अभ्यासात राहणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. यामध्ये जो पॅटर्न त्याने दिलेला आहे, संयुक्त पूर्व परीक्षा जो सर्व ब्रँचेससाठी कॉमन एक्झामिनेशन आहे पूर्व परीक्षेचा, त्याचा अभ्यास आतापासून तुमचा असणं गरजेचं आहे. तोच अभ्यास जर एखादी टीसीएस आयबीपीएस मार्फत एखादी जाहिरात आली यावर्षी, समजा महानगरपालिकेची, महामंडळची, तर तिथं तुम्हाला तो अभ्यास जो आहे तो कसाही कामी येणारच आहे, पुढल्या वर्षी कामी येणारच आहे. बट जर तुम्ही अभ्यास थांबवलात आता, तर मात्र काय होऊ शकतं, अचानक जर याच जाहिरातीमध्ये सिव्हिलच्या जागा पुढे बघायला मिळाल्या तर मे बी आपल्याला पूर्व परीक्षा जी आहे ती 25 ऑक्टोबरला द्यावी लागेल. सो ह्या रिस्कमध्ये जर तरच्या प्रश्नामध्ये राहायचं नसेल तर आतापासून तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता पूर्व परीक्षेचा अभ्यास म्हणजे नॉन टेक्निकलचा अभ्यास. पूर्व परीक्षा जी आहे ती कशासाठी आहे, फक्त क्वालिफाईंगसाठी आहे. मेन तुमचं सिलेक्शन जे आहे ते शेवटी मेन्सवर असणार आहे आणि अपेक्षित असं आहे की मेन्ससाठी आता सिव्हिलची सेपरेट मेन्स होणार, त्यावेळेला अपेक्षित अशा आहे की तिथं पूर्ण सिलेबस जो आहे तो टेक्निकलचा राहण्याचे जास्त चान्सेस आहे. मग आता प्रश्न असा आहे मुलांचा की आतापासूनच टेक्निकलचा अभ्यास करावा का, म्हणजे मेन्सची तयारी आतापासूनच करावी का. त्याच्यासाठी आपण हा टॉपिक आजचा ठेवलेला आहे, ज्यामध्ये आपण बोलणार आहोत की पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी किती वेळ मिळतो. म्हणजे आता या वर्षीची 2026 ची ग्रुप सी ची जर पूर्व परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये आहे, तर तिथून पुढे आपल्याला मेन्सला जो आहे हा किती वेळ मिळतो, याबद्दल आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत. त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की आतापासून टेक्निकलचा अभ्यास करणं का गरजेचं आहे ते. ठीक आहे, चला बघा, यामध्ये काही फॅक्ट्स तुमच्या समोर मी आणलेले आहेत मागील. सगळ्यात पहिल्यांदा बघा, एमपीसीचं एक टाइम टेबल असतं दरवर्षीचं. सध्या 2025चं 2026चं टाइम टेबल वेबसाईटवर अवेलेबल आहे. सेम तसंच या वर्षाच्या शेवटी 2027चं म्हणजे नेक्स्ट इयरचं सुद्धा टाइम टेबल येईल. म्हणजे पुढल्या वर्षीची ग्रुप बी ची ऍड, ग्रुप सी ची ऍड कधी येणार हेही आपल्याला या वर्षीच्या शेवटी शेवटी समजू शकतं. बट सध्या आपल्याजवळ जे टाइम टेबल आहे त्यामध्ये जर आपण मागील वर्षामध्ये गेलो, एमपीसीचं जर 2025चं जर मी टाइम टेबल इथं बघितलं तर यामध्ये तुम्हाला गोष्ट लक्षात येईल. बघा इथं जर तुम्ही बघितला तर हे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेबद्दल जे टाइम टेबल एमपीसीनं दिलं होतं, त्यामध्ये जाहिरात जी आहे ती जाहिरात ऑक्टोबरमध्ये अपेक्षित होती, ऑक्टोबर 2025च्या. आणि तुमची परीक्षेचा दिनांक जो आहे तो 4 जानेवारीला अपेक्षित होता. ठीक आहे, कशाचा, हा पूर्व परीक्षेचा जो आहे तो. ओके. आणि त्यासोबतच मुख्य परीक्षेचा जो अपेक्षित होता तो काय होता, 7 जूनला अपेक्षित होता. म्हणजे जानेवारी आणि जून मधला जो कालावधी दिसत आहे आपल्याला, सर्वसाधारणपणे जानेवारी आणि जून मध्ये 4 ते 5 महिन्याचा जो कालावधी दिसत आहे तो दिसत आहे इथं बघा. डायरेक्ट एक्झॅक्ट तर बघितला तर तुम्हाला डायरेक्ट 5 महिन्याचा जो आहे म्हणजे जानेवारी, ठीक आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 5 महिने बघायला मिळत आहेत. जूनच्या सुरुवातीला ही मेन्स एक्झामिनेशन होते. सो मागच्या वर्षीचं जे टाइम टेबल आहे त्यामध्ये 5 महिन्याचा कालावधी जो मिळाला होता पूर्व परीक्षा झाल्यानंतर, हे मागच्या वर्षीचं आहे. ठीक आहे, एक्झॅक्ट आता जशी टाइम टेबल येतं एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं तुमचे एक्झामिनेशन बरोबर त्याच दिवशी होतात असं नाही, पुढं मागं होऊ शकतात. यामध्ये जर बघितलं आपण तर इथं जर बघितलात तर एक्झॅक्टली तुमचं जे आहे बघा, हे 4 जानेवारीला इथं ऍड मध्ये सांगितलेलं होतं त्यांनी परीक्षा होणार म्हणून, बट ऍक्च्युअली जी परीक्षा आहे ही झाली 11 जानेवारीला. तुम्ही जर इथं बघितलात महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, ऍक्च्युअल मध्ये जी एक्झामिनेशन आहे ती कधी झाली, 11 जानेवारीला झाली. मे बी काही आणखी कारणांमुळे एक्झामिनेशन पुढे गेलेली आहे, तर ती 4च्या ऐवजी 11 जानेवारीला झाली. मुख्य परीक्षा जी आहे ती तुमची 12 जुलैला, परत जेव्हा नंतर आलं त्यांचं सर्क्युलर, जून मध्ये जी होती ती जुलैमध्ये आली. नंतर जेव्हा परत मेन्सचं नोटिफिकेशन आलं, तो नोटिफिकेशन मध्ये हीच एक्झामिनेशन 1 महिन्यानं परत पुढे गेली, जी आधी जून सांगितली होती ती. सो ही जी एक्झामिनेशन आहे तुमचं 12 जुलैला मग झाली तुमची. म्हणजे जानेवारीमध्ये पूर्व परीक्षा झाली आणि जुलैमध्ये तुमची काय झाली, मुख्य परीक्षा झाली मागच्या वर्षीची. म्हणजे 2025 ची परीक्षा या 2026 मध्ये जुलैला जी आहे तीच कम्प्लीट झाली. ठीक आहे, आता आत्ताचं जे टाइम टेबल आहे बघा, एमपीसीचं 2026चं जे टाइम टेबल आहे त्यामध्ये गट क ची जी जाहिरात आहे ती कधी येणं अपेक्षित होतं,
मार्च महिन्यात येणं अपेक्षित होतं. बट ऍक्च्युअली ती जाहिरात जी आहे ती आता अलीकडे जून महिन्यामध्ये आली. गट क ची जी आहे ती ऍड, पहिली जाहिरात जी आहे ती जून मध्ये आली. पहिल्या याच्यानुसार तुमची जी तारीख आहे परीक्षेची ती 12 जुलै होती. 12 जुलैला परीक्षा जी आहे ती होणं अपेक्षित होतं आणि मुख्य परीक्षा जी आहे ती 13 डिसेंबरला होणं अपेक्षित होतं. टाइम टेबल जे आलं होतं. प्रत्यक्षात मात्र काय झालं बघा, यावर्षी 2026ला ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आली जून मध्ये आणि सुरुवातीला याची तारीख जी आहे ती किती सांगण्यात आली, 27 सप्टेंबर सांगण्यात आली. तुमची पूर्व परीक्षेची जी तारीख आहे ती कधी सांगण्यात आली, 27 सप्टेंबर सांगण्यात आली पहिल्यांदा. नंतर ते ऑनलाईन ऑफलाईन याच्यावर फेरविचार झाला आणि परत एक सर्क्युलर आलं. त्यामध्ये त्यांनी काय सांगितले की तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती कधी होणार आहे, तुमची आता 25 ऑक्टोबरला होणार हे सांगितलं. त्याच सर्क्युलरमध्ये त्यांनी काय सांगितलं, मुख्य परीक्षा जी आहे संयुक्त मुख्य परीक्षा ही कधी आली, 27 डिसेंबरला आली. ही कधी आली तुमची, 27 डिसेंबरला आलेली. सो यामध्ये 25 ऑक्टोबर आणि डिसेंबर असे दिसत आहेत. म्हणजे ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर 2च महिन्याचा आहे कालावधी. या वर्षीचं जे टाइम टेबल आहे ते. आता हे जे आहे हे संयुक्त मुख्य परीक्षा. संयुक्त मुख्य परीक्षा कुणाला आहे, जे प्रशासकीय सेवा आहेत त्यांच्यासाठी. टेक्निकल वाल्यांसाठीच्या परीक्षा ज्या आहेत त्या सेपरेट होणार आहेत. मेकॅनिकलची वेगळी होईल. मत्स्य डिपार्टमेंटची जी आलेलं तुमची विकास अधिकारी, मत्स्य विकास अधिकारी त्यांची मुख्य परीक्षा वेगळी होणार आहे. त्याच्या डेट अजून सांगण्यात आलेल्या नाहीत, बट ती सेपरेट होणार आहे तुमची एक्झामिनेशन, हे मात्र त्यांनी सांगितलेलं आहे. सो ती याच तारखेला होतात की याच्या पुढे त्याच आठवड्यात होतात, हे थोडंसं आणखी एक्झॅक्टली तुमचं मेन्सचं जेव्हा नोटिफिकेशन येईल, म्हणजे या आता बघा त्यांना पूर्व आता जे फॉर्म आलेले आहेत ते लाखात 10 लाखाच्याही पुढे गेलेले आहेत. एवढ्या सगळ्यांचं पेपर चेक होतील, त्यांचा रिझल्ट लागेल आणि मग मेन्ससाठी नोटिफिकेशन येईल तुमचं. सध्या तरी आपण हीच तारीख कन्सिडर करू शकतो टार्गेट ठेवण्यासाठी. बट मे बी ह्यात सुद्धा जसं मागील इतिहास बघता यामध्ये सुद्धा काही बदल जे आहे ते बदल अपेक्षित आहेत. सो सध्या तरी आपल्याला जे आहे जे किती वेळ मिळतो, हे जे आता ह्या वर्षीसाठी मागच्या वेळेला 2025 मध्येची जी ऍड आहे त्यामध्ये आपल्याला 5 महिन्यांचा कालावधी मिळाला होता. जर बघितलं तर 2026 मध्ये आता जो दिसत आहे आपल्याला सध्या तो 2 महिन्यांचाच कालावधी दिसत आहे. बट यामध्ये आता मागील जे स्टार्ट्स आहेत ते बघितले तर यामध्ये मे बी एक्सटेंड होऊ शकतो. बट तुमचं टार्गेट जे आहे ते 2 महिन्यांचंच असलं पाहिजे. मे बी हे काय होईल, आता तुमचा मल्टिपल राहतील. सिव्हिलच्या जागा ऍड झाल्या तर सिव्हिलची मुख्य परीक्षा वेगळी राहील, मेकॅनिकलची वेगळी राहील, प्रशासकीयची वेगळी राहील. सो लयत लय तुम्हाला हा किती जाऊ शकतो, मग 3 महिन्यापर्यंत जाऊ शकतो असं आपण कन्सिडर करू शकतो जास्तीत जास्त. बट हे 2 ते 3 महिन्यांमधलाच वेळ राहील यावेळेला. ठीक आहे. आणि जर रिझल्ट लावायला वेळ झाला, समजा पूर्व परीक्षेचा रिझल्टच लागायला वेळ झाला, तर मात्र परत काय होईल, हे आणखी एक्सटेंड होत जाईल. मग त्या जर तरच्या गोष्टी झाल्या. मग आपलं टार्गेट ठेवताना या दोघांच्या मधलं काहीतरी टार्गेट असलं पाहिजे. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी पूर्व परीक्षेनंतरचा जो वेळ मिळणार आहे तो 2 ते 3 महिन्यांचा कालावधी मिळेल, अशा पद्धतीने आपल्याला टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला पूर्व परीक्षा तर एक्झॅक्ट सिलेबस जो आहे तो माहिती आहे. पूर्व परीक्षेचा संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. 8 सब्जेक्ट आहेत त्यामध्ये, तो एक्झॅक्ट माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. ज्यामध्ये तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स असेल, ऍप्टी रिझनिंग असेल, करंट अफेअर्स असतील, असे सगळे सब्जेक्ट तुमचे आहेत ज्याचा अभ्यास आपल्याला पूर्व परीक्षेसाठी करायचा आहे. आता जी आपली मुख्य परीक्षा आहे, जर आपण मेकॅनिकलचा रेफरन्स घेतला तर मेकॅनिकल नुसार जर आपण विचार केला तर इथं सुद्धा आपल्याला पूर्णपणे टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत ते टेक्निकल सब्जेक्ट असण्याचे जास्त चान्सेस आहेत. मग आता आपल्याला पुढचे जे 2-3 महिने मिळतील त्यामध्ये सगळे टेक्निकल सब्जेक्ट्स होतील का बघा. म्हणजे तुम्ही असं म्हणलात की मी पहिला पूर्व परीक्षा देतो, मग पूर्व परीक्षेचा स्कोअर बघतो आणि मग मुख्य परीक्षेची तयारी करतो, तर पुढच्या 2-3 महिने जे काय मिळतील त्यामध्ये आपल्याला हा टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास जो आहे तो होईल का कव्हर, हे स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण टेक्निकल सब्जेक्टमध्ये आपले 15 ते 17 सब्जेक्ट्स येतात. ठीक आहे. यामध्ये जर आपण ढोबळमानानं सब्जेक्ट जर बघितले तर बघा, एपीएम पासून जर आपण सुरुवात केली तर एपीएम आहे, सॉम आहे, ठीक आहे, टॉस एसई आहे. अगदी आपण बेसिक सब्जेक्ट सगळे जे कोर सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये गेलो, आरसीसी आहे, डीएसएस आहे, हे सगळे आपले काय झाले, हे सगळे स्ट्रक्चरल सब्जेक्ट झाले. त्यानंतर पुढे आपण आणखी महत्वाचे सब्जेक्ट्स जर घेतले तर जीटी आहे, बीसीएम आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल. एमपीएससी बऱ्याचदा सीटी या सब्जेक्टला सेपरेटली देतं. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, सर्वे आहे, त्यानंतर हायवे आहे, ठीक आहे. त्यानंतर आणखी काय सब्जेक्ट्स आहेत तुमचे, एफएमएचएम आहे, एफएमएचएम, हे सगळे कोर सब्जेक्ट सांगत आहे मी, कोर सब्जेक्ट्स. ठीक आहे. हायड्रोलॉजी आहे, ठीक आहे. त्यानंतर इरिगेशन आहे, इरिगेशन. मग हा सगळा अभ्यास आपला
पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये होईल का? एन्व्हायरमेंट आहे, ठीक आहे. त्यानंतर इस्टिमेशन, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन, हे तरी आपले मेन सब्जेक्ट जे आहेत ते सांगितले इथे. आणखी एका दुसरा कुठला तर मिस झाला असेल तर तो तुम्ही सांगू त्यामध्ये कन्सिडर करू शकता. बट हे मेन सब्जेक्ट आहे आपले. याच्यासाठी वेळ मग पुढे किती असेल आपल्याला? कमीत कमी जो वेळ आहे तो 2 ते 2.5 महिन्याचा आहे. जास्तीत जास्त रिझल्ट कधी लागतो त्यावर डिपेंड होऊ शकतं. परत तुमचं यामध्ये जागा सिव्हिलच्या ऍड होतात, कोणत्या स्टेजला ऍड होतात त्यावर डिपेंड राहू शकतं. ठीक आहे. एक आयडियल सिच्युएशन आपण कन्सिडर केली तर ही सिच्युएशन तुम्हाला अशा पद्धतीने 2 ते 2.5-3 महिन्याची राहू शकते. मग सगळंच आपलं यातलं नाही कव्हर होणार. मग यातला काही पार्ट तुम्ही आत्ताच करणं गरजेचं आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्यातल्या सोबत करणं गरजेचं आहे. पुढील 2-3 महिन्यामध्ये काय ठेवायचं आहे आणि आता सोबत पूर्व परीक्षेसोबत काय करायचं आहे याचा प्लॅन तुमचा असणं गरजेचं आहे. म्हणजे 60-70% तुम्ही आता करणार आहात, 50% आता करणार आहात, राहिलेलं 50% पुढे करणार आहात. असं काहीतरी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी तुमच्या आतापासून असली पाहिजे. आणि टेक्निकल ची जी तयारी आहे ती नॉन टेक्निकल सोबत करणं गरजेचं आहे. का? कारण पुढे वेळ कमी आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जसं मग सांगितलं मी, एखादी ऍड जर सिव्हिलची यावर्षी TCS IBPS मार्फत जर आली, महानगरपालिकेची किंवा एखाद्या महामंडळाची, तर तिथं आपल्याला परत अजून सिंगल एक्झाम देणं आहे. टेक्निकल नॉन टेक एकत्रच द्यायचं आहे परत. तेव्हाही आपलं मग ह्या नॉन टेक्निकलचा टच असणं गरजेचं आहे. तो सोबत आपल्याला नॉन टेक्निकल सोबत टेक्निकल करणं ह्या 2 कारणांसाठी गरजेचं आहे. समजते? सो हा आपला एक तुम्हाला मागचे सगळे फॅक्ट सांगितलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आली असेल की पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी किती वेळ मिळतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता बघा या दोन्हीची तयारीसाठी आपली ही बॅच सुरू आहे ऑलरेडी. निर्माण बॅच जी आहे ती ऑलरेडी सुरू आहे, ज्यामध्ये टेक्निकल सुद्धा आणि नॉन टेक्निकल साठी दोन्हीही तुमचे सब्जेक्ट्स यामध्ये कव्हर होतात. सायमल्टेनियसली सुरू आहेत. आता पण जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्व परीक्षेची तयारी करताना टेक्निकलचं सुद्धा आपण सेशन्स लावलेले आहेत. नॉन टेक्निकलचे आणि टेक्निकलचे दोन्ही सेशन्स पॅरलली सुरू आहेत आपले. त्यासोबत जर फक्त नॉन टेक्निकल, आता मेकॅनिक्स पासून तुम्ही सब्जेक्टला या बॅचला सुरुवात करू शकता. मेकॅनिक जस्ट आपला सुरुवात झालेला आहे, अप्लाइड मेकॅनिक्स. ठीक आहे. त्यानंतर फक्त नॉन टेक्निकल हवे असेल तर 3,000 रुपये ही बॅच आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल हवा असेल तर तुमची 5,500 मध्ये आहे. आणि स्पेशल फक्त एक नॉन टेक्निकलची एक स्पेशल आपली इंग्लिश मिडियमची युनिक बॅच हवी असेल तर ती विथ बुक्स असल्यामुळे 6,000 रुपये त्याची फीज आहे. अशा 3 बॅचेस तुमच्याजवळ आता सध्या अवेलेबल आहेत. ठीक आहे. तुम्ही डेमो या चॅनेलवरही बघू शकता आणि इग्नाइट MPSC सहसेवा या चॅनेलवर सुद्धा डेमो सेशन्स तुम्ही बघू शकता. एक डेमो सेशन बघितलं तुम्हाला लगेच अंदाज येणार आहे MPSC लेवलचे फॅकल्टी कशा पद्धतीने आहेत आपल्याजवळ, लगेच लक्षात येईल. तुम्ही डेमो बघा आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला आवडले तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमी हे ऍप इन्स्टॉल करायचं आहे. तुमचा नंबर रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे. कॅटेगरीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग सिलेक्ट करून कोर्सेसमध्ये जाऊन तुम्हाला जी बॅच हवी आहे ती बॅच त्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपलं जे चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी सिव्हिल चॅनल जे आहे याला नक्की सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे वेगवेगळे सेशन जे आहेत हे आपण लाईव्ह स्वरूपात, रेकॉर्डेड स्वरूपात, जनरल गायडन्सचे सेशन्स, MCQचे सेशन्स, रिव्हिजनचे सेशन्स, अपडेटशी रिलेटेड सेशन्स हे आपल्या या चॅनलवर आपण नेहमी तुमच्या समोर घेऊन येत असतो. त्यामुळे नक्की या चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.